भारताचं संविधान त्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं, संविधान या देशाला दिलं, ते मुळात लोकशाहीचा आत्मा आहे। लोकशाही, भारताची प्रगत लोकशाही आणि सुदृढ सशक्त लोकशाही हे संविधानामध्ये प्रत्येक वाक्यावाक्यामध्ये, प्रत्येक शब्दाशब्दामध्ये उद्धृत आहे। त्यामुळे ज्या पद्धतीनं कोणी कोणाचं असं काय हे असेल, म्हणजे कोणी वक्तव्य अशा प्रकारची केली असतील, ती मुळातच अवैध तर आहेतच, परंतु विचारशक्तीचा, सद्भावनेचा अभाव असलेली वक्तव्य आहेत। या लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात मोठा अधिकार हा जनतेला, लोकांना, सर्वसामान्यांना दिलेला आहे आणि त्यामुळे लोकशाहीचा खरा कणा हा सर्वसामान्य माणूस। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। जनता आहे, नागरिक आहे, त्यामुळे कोणी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय संविधान आणि भारताची लोकशाही ही पुढं वाढतच जाईल, वृद्धिंगतच होतच जाईल आणि मजबूत राहील। सर, गेले काही महिने सातत्याने महाराष्ट्रामध्ये गोळीबाराच्या घटना घडलेल्या आहेत, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे। आज देखील पहाटे सलमान खान यांच्या घराच्यावरती गोळीबार झालेला आहे। पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला। अर्थात सरकारनं, या राज्य सरकारने ज्या गोष्टी प्राथमिकता म्हणून ज्या गोष्टींजवळ बघायला पाहिजे, त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते लॉ अँड ऑर्डर। आज लॉ अँड ऑर्डरचे कसे धिंडवडे निघत आहेत, काय होतं आहे याचा, कारण सरकारमध्ये त्यांचाच पायपोस असलेल्या गोष्टींमध्ये नाही आहे। कुठल्या दिशेनं महाराष्ट्रानं प्रगती किंवा महाराष्ट्रानं जायला पाहिजे याचं मला वाटतं कुठेतरी अभाव हा सातत्यानं दिसून आलेला आहे। त्यामध्ये अशा प्रकारच्या घटना या फारच चिंताजनक आहेत। महाराष्ट्राच्या लोकांना या अस्थिरतेकडे पाहिल्यानंतर, कारण या अस्थिरतेला जोडणारी महागाई, या अस्थिरतेला जोडणारी बेरोजगारी, अशा प्रकारच्या याच्यामध्ये महाराष्ट्र फार भयानक अशा परिस्थितीमध्ये सापडलेला आहे। तरुणांसाठी असो, विद्यार्थ्यांसाठी असो, महिलांसाठी असो, सर्व नागरिकांसाठी, शेतकऱ्यांसाठी असू द्या। आणि हे वातावरण मला वाटतं आता या लोकशाहीच्या सगळ्यात महत्त्वाच्या या निवडणुकीत, लोकसभेच्या येणाऱ्या होत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये यामध्ये परिवर्तन निश्चित। सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज जयंती के निमित्त आप यहाँ पे हैं, क्या कहना चाहिए? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिनको हम महामानव कहते हैं, एक दैवत के रूप में है और जिन्होंने इस भारतवर्ष को संविधान दिया है। और ये भारतीय संविधान हमारे लोकतंत्र की आत्मा है। लोकतंत्र मजबूत रहे, लोकतंत्र जिस तरह से लोगों को अधिकार है, सामान्य लोगों को अधिकार है, उसकी मजबूती और उसकी सक्षमता इस भारतीय संविधान में है। और आज डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी की आज जयंती है, तो यहाँ पे अभिवादन करने के लिए, नतमस्तक होने के लिए मैं और पूरे देशवासी यहाँ पे आते हैं। लॉ एंड ऑर्डर, ज़रूर लॉ एंड ऑर्डर सिचुएशन, ये बहुत बड़ा मसला लोगों के सामने है। अस्थिर हो रहा है यहाँ पे। जिस तरह से बातें होनी चाहिए, जिस तरह से लोगों को सुरक्षा मिलनी चाहिए, उसमें बहुत अभाव है। सरकार ने प्राथमिकता इस चीज़ को देनी चाहिए। और आपने देखना है, माध्यम, आप मीडिया के ज़रिए से भी आप लोगों को ये अवगत कराएं